पनीरची भाजी म्हटलं ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. आता प्रत्येक वेळेला हॉटेलमध्ये जाणं किंवा बाहेरून मागवणं शक्य नाही. चला आज घरच्या घरी पनीरची भाजी बनवते, म्हणजे पनीर बनवायचं. आणि हे जे पनीर आहे ते घरी बनवलेलं पनीर आहे. मैत्रिणींनो, दूध जर शिल्लक राहिलं तर मी असं पनीर बनवते आणि जास्त प्रमाणात साठलं की लगेच पनीरची भाजी बनवायला घेते. मैत्रिणींनो, तुम्ही पनीर विकत आणता का घरचंच वापरता? आता बाहेर एवढ्या न्यूज आपल्याला बघायला मिळतात, डेअरीतलं पनीर असं तसं. असं म्हटलं की मी घरीच बनवते बघा. आज घरी बनवलेलं पनीरची भाजी, त्यासाठी कढई ठेवली. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, भरपूर असा लसूण घातला, 2 कांदे बारीक कट केलेले ते यामध्ये घातले, तसेच 2 टोमॅटो कट करून घेतलेले ते यामध्ये घातलेले आहेत. हे छान असं आपल्याला शिजेपर्यंत परतून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. छान असं मऊते याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. एक खास सिक्रेट मसाला वापरून आज पनीरची भाजी बनवते. चवीला छान लागते बरं का, ढाब्यापेक्षा भारी चवीला लागते. इकडे कांदा आणि टोमॅटो छान भाजलं जाते, तोपर्यंत इकडे पनीर जे आहे त्याचे क्यूब करून घेऊया. आणि बघा किती छान असं घरचं पनीर आहे. एवढ्या न्यूज बघितल्यानंतर आता पनीर दूध खायलाच नको वाटतंय. आता दूध तर विकतच आहे, परंतु आता काय पर्याय नाही. त्यामुळं आहे तेच पॅकेटाचं दूध आणतोय, तेच खातोय. आणि आता म्हटलं पनीर तर घरच्या घरी बनवूया. आणि हे पनीर बघा कट करून घेतले आणि भरपूर असं पनीर आहे बघा घरी बनवलेलं. साधारणतः 400 ग्रॅम तर हे पनीर असेल. किती मऊ आहे बघा, अगदी लुसलुशीत असं पनीर आहे. आता इकडे पनीर कट करून झालं आहे, तोपर्यंत इकडे मसाल्यासाठी कांदा टोमॅटो जो भाजण्यासाठी ठेवलेला तोही भाजून तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करून घ्यायचं. आता भांड्याचा पसारा करायला मलाही आवडत नाही, त्यामुळे त्याच कढईमध्ये फोडणी देण्यासाठी तीच कढई ठेवली. 1 चमचा तेल घातलं. आता विकतचा सिक्रेट मसाला वापरणार होते, त्यामुळे म्हटलं चला आज बाकीचं काहीही त्या मसाल्यामध्ये वापरायला नको. कांदा टोमॅटो जे बारीक करून घेतलं ते इथे घालते. तेलामध्ये छान असं हे कांदा आणि टोमॅटोचं वाटण आहे ना ते परतून घेते. मार्केटमधून पनीर बटर मसाला आणलेला, कारण त्याची चव मुलांना जरा आवडते, म्हणून म्हटलं या आज विकतच्या मसाल्याच्या चवीचं जे आहे ते पनीर घरच्या घरी बनवूया. म्हणून ते दुधामध्ये 1 पॅकेट जे आहे ते दुधामध्ये भिजत घातलेलं आणि ते इथं मसाल्यामध्ये वापरणार आहे. आता घरचं लाल तिखट थोडंसं हवं म्हणून 1 चमचा लाल तिखट घातलं. चवीनुसार मीठ घालायचं आणि विकतचं जो मसाल्याचं पॅकेट दुधामध्ये भिजवून ठेवलेलं ते यामध्ये आता परतून घेते. हे वाटण, हे जे मिश्रण आहे दुधामध्ये भिजवलेलं ते यामध्ये घालते. त्यामुळे टेक्स्चर छान येतं, चव छान लागते. छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. ग्रेव्ही थोडी घट्टसर वाटत होती, त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये घालते. तुम्हाला जशी ग्रेव्ही बनवायची आहे ना पनीरची, तशी तुम्ही पाणी कमी अधिक घालून बनवू शकता. आता उकळी येऊ द्यायची मंदाचेवरती, थोडा वेळ ग्रेव्ही शिजू द्यायची. झाकण ठेवायचं, थोड्या वेळासाठी वाफ द्यायची. नंतर पनीरचे क्यूब घालायचे, पुन्हा 2 मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये वरून कसुरी मेथी घालायची, थोडंसं कोथिंबीर बारीक चिरून घालायची. आणि बटर जर असेल तर ते बटर वरून वापरू शकता. आणि खाण्यासाठी मग पनीरची भाजी तयार होते. थोडा वेळ वाफ दिली, पनीरचे क्यूब घातले. पुन्हा थोडा वेळ पनीर ज्यावेळी आपण घालतो ना, पुन्हा पनीर घातल्यानंतर थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं. कधी कधी या पद्धतीने बनवते, कधी कधी घरगुती मसाल्यात मी पनीरची भाजी बनवते. तुम्ही पनीरची भाजी कशी बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चवीला खूप छान लागते, चव छान आहे. मग चपातीबरोबर, नानसोबत, भातासोबत अशी पनीरची भाजी नक्की बनवा. ची पनीरची भाजी बनवली की मार्केटमधून पनीर आणायची किंवा हॉटेलमध्ये पनीर जाऊन खायची इच्छा होत नाही. घरच्याच पनीरला छान अशी टेस्ट येते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.